दिवा लाविला तुळशीपासी, उजेड पडला विष्णूपाशी. दिवा हा तेजाचं प्रतीक मानलेलं आहे. दिवा सनातन धर्माचं भूषण मानलेलं आहे. दिवा नाही तर प्रकाश नाही. दिव्याचा उत्सव हा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे. या दिवाळीच्या उत्सवात आपण सगळे कसे आनंदाने रममाण झालेले आहोत. आजपासून दिवाळी ही सर्वांच्या गृहस्थाश्रमे घरोघरी सुरू झालेली आहे. सगळ्यांची मनं कशी प्रसन्न आणि प्रफुल्लित झालेली आहे. आणि अशा या आनंदाच्या उत्सवात सगळ्या धर्मातल्या लोकांनी, सगळ्या जाती जमातीतल्या लोकांनी एकत्रित यावं आणि हा दिवाळीचा उत्सव एकत्रितपणे साजरा करावा. दिवा आपल्याला संदेश देतो की आम्ही सगळेजण अंधारातून प्रकाशाकडे जायचं. आपल्या सर्वांना ज्ञानी बनायचं आहे. ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र आम्हाला श्रेष्ठत्व देत राहतो. आणि अशा या प्रकाशाच्या उत्सवामध्ये आम्ही सगळेजण न्हावून निघालेले आहोत. सनातन धर्म म्हणजे सर्वांचा विचार करणारा, सनातन धर्म विश्वस्तरावरती शांती देणारा आणि सनातन धर्म म्हणजे सगळं जग विद्येने प्रकाशमान करणारा, असा हा उत्तम मेसेज आपल्याला दिवाळीचा उत्सव देत असतो. सगळ्यांनी नरकासुरी वृत्ती मारावी आणि श्रीकृष्णाचा आदर्श जीवन आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. यालाच दिवाळी म्हणतात. आपल्या घरात लक्ष्मी तेव्हाच येऊ शकते ज्यावेळी आपल्याकडचा नरकासूर नष्ट होईल. आणि नरकासूर जर जायचा असेल तर त्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण चरित्र वाचणं गरजेचं आहे. गायीचं रक्षण करताना भगवान श्रीकृष्ण आपल्याला दिसतात. काय गरज होती भगवान श्रीकृष्णांना गोमातेचं रक्षण करायला? गाय आहे तर पृथ्वी सुखी आहे, गाय आहे तर सगळं जग सुखी होणारं आहे. आपल्याला ह्या गोष्टी कधी समजतील त्यावेळी समजतील. परंतु आम्ही जर समजा सनातन धर्मीय लोकांनी हा जर गाय मातेचा किंवा गोमातेचं रक्षण करण्याचा संकल्प केला तर संपूर्ण भारत देश जो आहे तो आपल्याला वर्धिष्णू होताना दिसेल. आम्ही गौमातेच्या पूजनाने, सवत्स धेनो किंवा गोवत्स जो आहे त्याच्या पूजनाने दिवाळीचा उत्सव साजरा करीत असतो. आम्ही सगळे गौशाळेत जातो, गायीची पूजा करतो, गायीच्या वासराची पूजा करतो आणि आपल्याकडे आपल्या घराच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करतो. नुसतं गोमातेच्या दर्शनाने, नुसतंच गायीला स्पर्श केल्याने, नुसतंच गोमातेच्या गौशाळेमध्ये राहिल्याने अनंत अशा प्रकारच्या व्याधी ज्या आहेत त्या नष्ट होतात. काय महात्म्य असेल या गौमातेचं. अशा या गौमातेच्या गौशाळेमध्ये राहणं, बसणं, अनंत रोग नष्ट जर होतात तर कल्पना करा की या ऋषीमुनींनी या पृथ्वीला गौमातेचं रूप दिलेलं आहे. म्हणजे गाय जर सांभाळली तर पृथ्वी सांभाळली असा त्याचा अर्थ आहे. गोवत्स द्वादशी नंतर धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, त्यानंतर बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया असा हा संपूर्ण 6-7 दिवसांचा उत्सव आपण सगळेजण दीपावली म्हणून साजरा करीत आहोत. श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर वैदिक आणि सगळे आपले संप्रदायाचे शिष्यवर्ग जो आहे तो मोठ्या धूमधडाक्यात हा उत्सव जो आहे तो घरोघरी आणि आपल्या गुरुस्थानांवरती साजरा करताना दिसतो. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हा संदेश दीपावलीचा उत्सवात आपण सर्वांनी द्यायचा आहे. आणि आपल्या देशाला घातक अशा सगळ्या गोष्टींचा नायनाट करायचा आहे. हे नरकासुरी वृत्तीचे लोक जे आहेत या नरकासुरी वृत्तीला समाप्त करणं म्हणजे दीपावली आहे. आणि आपल्या देशाला मोठं करायचं म्हणजे आपण ताकदवान व्हायला गरजेचं आहे. आम्ही नुसतेच जर समजा पोहे खाल्ले म्हणून दीपावली होणार नाही आहे. आम्ही सगळ्यांनी दिवाळीचा उत्सव आपण लक्षात ठेवला पाहिजे की प्रकाश आपल्याला हवा असेल तर त्यासाठी आपल्याला बलवान होणे आवश्यक आहे. प्रकाश आपल्याला आवश्यक आहे तर आपल्याला ज्ञानी बनणं आवश्यक आहे. बल आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी अशा आहेत की तुमच्या देशाला सुरक्षित ठेवतात. आणि आज हा दीपावलीचा उत्सव संपूर्ण गोमंतकात, संपूर्ण भारतात, संपूर्ण विश्वस्तरावरती दीपावलीचा उत्सव साजरा होत आहे. आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
एवं श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाचे अनंत अनंत आशीर्वाद तुम्हा सर्वांचं जीवन प्रकाशमन हो, प्रकाशमय जीवन आपल्या सर्वांना प्राप्त होवो, हे आशीर्वाद. जय सच्चिदानंद.